नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता संख्येचा भाग 2 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। बघा आता आपण पुढे समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज, मधून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, मधून सुरू होणाऱ्या समसंख्यांची बेरीज आणि नैसर्गिक संख्या काढणं, विषम संख्या काढणं हे शिकणार आहोत। बघा आता पहिलं गणित त्याच्यामध्ये असं आपलं 1 ते 50 पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज किती, दोन पद्धतीने आपण सोडू शकतो, एक सूत्राने आणि एक आपल्या दुसऱ्या पद्धतीने एक सोडू शकतो। बघा शॉर्टकट पद्धतीने आता जर म्हणलं 50 पर्यंत सर्व समसंख्या, आता 1 ते 50 पर्यंत समसंख्या, जर 50 आपण या संख्या मानल्या आणि याच्यामध्ये काय असणार, निम्म्या सम असणार, निम्म्या काय असणार, विषम असणार। आता जर 25 विषम संख्या असेल आणि 25 जर असेल समसंख्या असेल, जर समसंख्या 25 असेल आणि विषम संख्या 25 असेल, आता जर तुम्हाला याची बेरीज करायची असेल, शॉर्टकट पद्धतीने एक नंबर सांगतो, जर याची बेरीज करायची असेल, विषम संख्येची जर बेरीज करायची, तुम्हाला जर विषम संख्येची बेरीज विचारली तर डायरेक्ट त्याचा वर्ग करायचा, म्हणून काय 25 चा वर्ग 625 हे तुमचं काय असणार आहे, विषम संख्यांच्या बेरीजचं बेरीज असणार आहे। आणि जर तुम्हाला समसंख्यांची बेरीज करायची असेल तर समसंख्यांची बेरीज करत असताना काय करावं लागेल, बघा या 25 च्या पुढची संख्या, 25 च्या पुढची संख्या कोणती, 26, आणि 25 आणि 26 या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला। 25 आणि 26 चा गुणाकार करताना दोन समसंख्या म्हणजे काय क्रमवार संख्या असेल, काय दोन क्रमवार संख्या असेल तर काय करायचा, लहान संख्येचा वर्ग करायचा, म्हणून लहान संख्येचा वर्ग असेल 625 अधिक काय करायची, लहान संख्या करायची, म्हणून यांची बेरीज करायची, आली ती किती, 0 तसाच हातचे गेला 1 2 2 4 आणि किती 5 असेल आणि 6 तसाच, म्हणून 650 तुमचं उत्तर असेल। कसं असेल, शॉर्टकट ना असेल। दुसरा असेल तुमच्या सूत्राच्या पद्धतीने, सूत्र असेल काय, तुम्हाला जर पहिल्या 50 संख्यांची बेरीज करायची असेल, काय पहिल्या समसंख्यांची म्हणतो, पर्याय चुकलेला आहे, पर्याय नंतर बघू, बरोबर का। त्यानंतर बघा 50 संख्यांची बेरीज करायची, 50 घ्यायची, बरोबर का, 50 गुणाकारात काय हो, त्याच्या पुढची समसंख्या घ्यायची, किती 52 असेल, भागाकारात किती असेल, 4 असेल, 4 1 4 असेल, 4 1 4 असेल, एक उरला 4 त्रिक किती असेल 12 असेल, आणि 3 5 किती असेल 65, 650 असेल। हे दुसऱ्या पद्धतीने झालं। आणि सूत्राची पद्धत म्हणलं तर पहिली संख्या अधिक पहिली समसंख्या, समसंख्याची बेरीज करतोय म्हणून पहिली समसंख्या असेल अधिक शेवटची समसंख्या किती असणार आहे, 50 असणार, भागाकारात काय असणार आहे, 2 असणार आहे, अधिक गुणाकारात काय असणार, एकूण समसंख्या असणार किंवा एकूण विषम संख्येची बेरीज करतो, एकूण विषम संख्येची। आता समसंख्यांची बेरीज करत असताना निम्म्या सम असणार, निम्म्या विषम असणार, म्हणजे एकूण संख्या असणार तुमच्या किती 25 असणार, बरोबर का। या दोघांची बेरीज केली, बघा किती येते, बघा 52 येते, बरोबर का, 50 अधिक 2 आली 52, भागाकारात काय 2 असेल, गुणाकारात किती असेल 25 असेल। आता बे 1 बे असेल, बे 2 4 असेल, बरोबर का, एक उरला बे सग 12, आता 26 गुणाकारात 50 आपण बघितलं, इथं बघ का करायची, 26 गुणाकारात 25, बघा इथं आले 26 गुणाकार काय आले 25 आले, यांच्या दोघांचा गुणाकार काय 650, बरोबर का, 650 तुमचं उत्तर असणार। ही तिन्ही पद्धती तुमच्या जी आवडेल ती पद्धत घ्या। त्यानंतर पुढे जाताना आपल्याला अशा स्वरूपाचं गणित, फक्त काय इथं 2 वाढला हे 650 होतं पण ते बदलून आले, बरोबर का। त्यानंतर पुढे बघा, आता तुम्हाला विचारलं 1 ते 100 पर्यंत काय विचारलं, समसंख्यांची बेरीज विचारलं। 1 ते 100 पर्यंत समसंख्यांची बेरीज करत असताना आपल्याला बघा तुम्हाला सांगितलं शॉर्टकट ना काय करायचं, 100 चे निम्मे करायचे, किती आले 50 आले, बरोबर का। 50 काय असेल तुमच्या समसंख्या असेल 50, बरोबर का, आणि त्यानंतर विषम संख्या असेल किती 50 असेल, काय असेल विषम संख्या ही 50 असेल, म्हणून आता 50 असेल तुम्हाला विषम संख्येची बेरीज करायची, समसंख्येची बेरीज करायची, काय करायचं बघा, आता समसंख्या इथं समसंख्या आहे, बरोबर, सर्व समसंख्यांची बेरीज, मग काय करावं लागेल, 50 गुणाकारात किती करावं लागेल, 50 गुणाकारात 51 असेल, बरोबर का। आणि जर विषम संख्येची बेरीज करायची तर वर्ग करायचा, 50 चा वर्ग किती 5 5 किती 25 असेल, बरोबर का, एका शून्य ऐवजी किती शून्य 2 शून्य द्यायचे, कोणतंही सूत्र नाही, काहीच नाही, इथेही त्याचा गुणाकार करा, बरोबर का, 5 शून्य तसाच, बरोबर का, 5 1 5 म्हणा, त्यानंतर 5 5 25 म्हणा, म्हणून किती आलं 2550 आलं। बघा 2550 कोणतेही सूत्र न वापरता आपल्याला येऊ शकतं। नाही जमलं तर काय करायचं, 100 गुणाकारात 102 असेल, भागाकारात 4 असेल, आणि त्यानंतर नाही जमलं तर काय आपली पहिली समसंख्या असेल, शेवटची समसंख्या असेल, भागाकारात 2 असेल, गुणाकारात काय असेल एकूण समसंख्या असेल। बघा आता त्याच स्वरूपाचं दुसरं गणित असेल, अशा स्वरूपाचं बघा आता 36 पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज, बघा आता 36 च्या निम्मे 18 असेल, बरोबर का, इकडे 18 असेल, आता यांचा 18 गुणाकारात किती 19 केले, 18 चा वर्ग केला आणि 19 मिळवले तरी तुमचं उत्तर येईल। किंवा तुम्हाला वाटलं तर 36 गुणाकारात किती 38 करा, भागाकारात किती असेल 4 असेल, बरोबर का, 4 1 4 4 9 36 यांचा गुणाकार करा, तो येईल किती 8 8 9 किती 72, आजचे गेले 7 असेल, बरोबर का, 9 3 27 27 आणि 7 किती 34 असेल, म्हणून किती 342 तुमचं काय असेल उत्तर असेल, ते की पर्याय क्रमांक 2 असेल। बघा
सोपं आहे. किंवा तुम्हाला सांगितलं निम्म्या सम असणार निम्म्या विषम असणार, म्हणजे या काय झाल्या सम झाल्या आणि या झाल्या विषम झाल्या, बरोबर का. तुम्हाला समसंख्यांची बेरीज करायची, तुम्हाला काय करावं लागेल समसंख्येमध्ये 19 गुणाकारात किती करावं लागेल 18चा वर्ग करा, 19 काय करा मिळवा, हे 18 मिळवा, म्हणजेच काय झालं तुमचं उत्तर आलं. बघा हेच 342 बाकी बदल होणार नाही. त्यानंतर पुढचं असं बघा 41 ते 73 दरम्यान एकूण नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या काढताना एक प्लस करायचा की एक मायनस करायचा आपल्याला तेवढंच कळत नाही. त्यानंतर बघा एकदम सोपं सांगतो, अवघड काही. जेव्हा नैसर्गिक संख्या हे आपल्याला कधी उपयोग येणार आहे, जेव्हा आपण आतमधून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करतो तेव्हा आपल्याला उपयोग येणार आहे. बघा आता तुम्हाला विचारलं 41 ते 73 दरम्यान, काय म्हणलं 41 ते 73 दरम्यान असणाऱ्या एकूण नैसर्गिक संख्या किती, फक्त काय विचारलं संख्या किती. बघा आता मोठी संख्या पाहिजे किती 73, बरोबर आहे का. आता नैसर्गिक संख्या काढत असताना काय करू शकतो आपण 41 त्यातून वजा करू शकतो. पण आता काय झालं 40 याच्या आधीच संख्या काय 40 दिसत नाही म्हणून 40च वजा करा, किंवा तुम्ही 41 वजा केले प्लस 1 प्लस केला अवघड, बरोबर का. पण आपल्याला काय 40 दिसत नाही म्हणून 40च वजा करून टाका, म्हणून आलं काय 3 तासात, बरोबर का. 7 4 गेले राहिले किती 3, म्हणून एकूण नैसर्गिक संख्या असेल किती 33, म्हणून तुमचं उत्तर असेल किती 33. त्यानंतर बघा एकदम सोपं आहे, हे फक्त काय करायचे वजा करायचे. फक्त एक लक्षात असून द्यायचं ते असं येऊ शकतं, काही जणांना पुस्तकामध्ये दिलं 73 वजा किती असेल 41 असेल, आले किती 32 आले. 32 मध्ये काय करायचं एक प्लस करायचा, पण आपल्याला नंतर हेच कळत नाही का एक प्लस करायचा एक वजा करायचा, बरोबर का. म्हणून काय 32 अधिक 1 केला म्हणून आले एकूण नैसर्गिक संख्या असेल 33. या पद्धतीने जाऊ शकत्या आणि आपल्या पद्धतीने इथं जो दिसत नाही तो काय करायचा वजा करायचा, त्या पद्धतीने जाऊ शकतात. त्यानंतर दुसरा असं 51 ते 93 च्या दरम्यान. बघा आता 51 ते 93, बरोबर का. आता 93 ही मोठी संख्या, बरोबर का. त्यानंतर 51 ते 93, बरोबर का. एकूण नैसर्गिक संख्याच किती असं विचारलं म्हणून 93. आता नीट पाहायचं 51 च्या आधीची संख्या आपल्याला दिसत नाही ना, म्हणजे 50 असेल, बरोबर का. म्हणून 51 च्या आधीची संख्या 50 ती वजा करून टाका. इथून शून्यातून हे 3तून 0 गेला किती आले 3 आले, आणि 9तून 5 गेले किती आले 4 आले. त्यानंतर त्या संख्या असेल किती 43, डायरेक्ट उत्तर येतं. नाहीतर मग आपलं आहे काय 93 मधून काय करायचे 51 वजा करायचे मग प्लस 1 करायचं, बरोबर का. आलं किती आपलं 43, म्हणून पर्याय क्रमांक 1 तुमचं काय असेल उत्तर असेल. त्यानंतर पहा पुढं तसंच प्रश्न आहे, काय नैसर्गिक संख्या विचारली 57 ते 97 दरम्यान, बरोबर का. आता 97 असेल मोठी संख्या, बरोबर का. त्याच्या आधीची संख्या असेल किती 56, बरोबर का. आता हे वजाबाकी करा. आता 7तून 6 गेले 1 राहिला, त्यानंतर 9तून 5 गेला 4 राहिला, म्हणून आला उत्तर डायरेक्ट 41. तुमचा पर्याय क्रमांक काय असेल 1 असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, आता बघा आपल्याला महत्वाचं, बरोबर का. हे गणित झालं. त्यानंतर आपलं पुढचं गणित असेल 38 ते 88 दरम्यान. बघा आता इथं महत्वाचं 38 ते 88 दरम्यान असणाऱ्या सर्व काय नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता इथं महत्वाचं आपल्याला 38 ते 88 दरम्यान. आता इथं सूत्र वापरावं लागेल. काय पहिलं सूत्र काय पहिली नैसर्गिक संख्या काय असेल पहिली नैसर्गिक संख्या, पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या, शेवटची नैसर्गिक संख्या भागाकारात काय असेल 2 असेल, गुणाकारात काय असेल एकूण नैसर्गिक संख्या. आता या एकूण नैसर्गिक संख्या कोण आणायच्या आपल्याला आता शिकलो मागच्या प्रकारामध्ये आपण एकूण नैसर्गिक संख्या काढायला शिकलो, बरोबर का. आता बघा 38 आणि 88, बरोबर का. आता पहिली नैसर्गिक आपल्याला समविषम नाही विचारलं, पहिली नैसर्गिक विचारलं म्हणून पहिली नैसर्गिक असेल किती पहिली नैसर्गिक असेल 38, बरोबर का. शेवटची नैसर्गिक असेल 88, भागाकारात किती असेल 2 असेल, गुणाकारात एकूण नैसर्गिक काढायच्या. एकूण नैसर्गिक काढत असताना काय करायचं एक नेहमी लक्षात राहून द्यायचं, एका साईडला तुम्ही तुमच्या वहीच्या पानाच्या बाजूला एकूण वजाबाकी करा, एकूण बेरीज करा. कारण एकूण बेरीज केल्यानंतर तुम्हाला येणार यांची बेरीज करावं लागेल, डायरेक्ट भागता येणार नाही, म्हणून एकूण वजाबाकी करा 88, बरोबर का. 88 असेल, बरोबर का. त्यानंतर वजाबाकी करा किती 37 दिसत नाही म्हणून 37 वजा करून टाका, बरोबर का. 38 च्या आधी 37 असणार आहे म्हणून काय 8तून 7 गेला 1 राहिला, 8तून 3 गेले किती 5 राहिला, म्हणून किती टोटल संख्या असल्या काय 38 ते 88 दरम्यान एकूण नैसर्गिक संख्या असणार किती 51, बरोबर का. आता या दोघांची काय करायची बेरीज करायची. मी सांगितल्याप्रमाणे इकडे वजाबाकी करा आणि इकडे काय करा बेरीज करा, म्हणून 38 आणि 88 यांची बेरीज करून टाका एका ठिकाणी. बघा 8 आणि 8 16 असन, आजचे गेला 1 असन, 8 आणि 3 11 असन, 11 आणि 1 किती असन 12 असन, म्हणून आले 126 आले. बघा आता 126 असन, भागाकारात किती असन 2 असन, गुणाकारात किती असन 51 असन. बघा आता बे 1 बे असन, बे 1 12 असन, बरोबर
बरोबर का, बेत्रिक 6 असेल आणि यांचा गुणाकार करा, 63 गुणाकारात 51 असेल, 51 गुणाकारात 63 बघा, 3 1 3 असेल, बरोबर का, 5 3 किती असेल 15 असेल, शून्य तसाच, त्यानंतर 6 1 6 असेल, त्यानंतर 6 5 किती असेल 30 असेल आणि मग यांची बेरीज करून टाका, बघा तुमचं उत्तर येईल 3 तासात, बरोबर का, 5 आणि 3 किती, 5 आणि 6 किती 11, आजच्या गेला 1 असेल, बरोबर का, 2 तासात आणि 3 तासात, म्हणून तुमचं उत्तर आलं 32 13. पर्याय क्रमांक बघा इथं 32 13 32 13 पर्याय क्रमांक ए ऑप्शन मध्ये बघा, बघून घ्या एकदा, स्क्रीनशॉट मारायचं असेल तर. त्यानंतर पुढचं गणित असेल अशा स्वरूपाचं बघा, 42 ते 92 दरम्यान एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज दिली. बघा आता आपल्याला त्याच पद्धतीने जायचं. आता 42 ते 92 बरोबर का. आता तुम्हाला पहिल्यांदा करावं लागेल वजाबाकी. तुम्हाला 92 हा मोठा संख्या आहे बरोबर का. त्याच्यातून किती वजा करायचे, 41 वजा करायचे. 41 का वजा करायचे तो दिसत नाही म्हणून दोनांमधून एक गेला, किती राहिला, एक राहिला. 9तून 4 गेले बरोबर का. 9तून 4 गेले, राहिले किती, 5च राहिले म्हणून काय 51 या संख्या असणार. त्यानंतर पहिली नैसर्गिक संख्या असेल 42 अधिक शेवटची नैसर्गिक संख्या असेल 92, भागाकारात किती असेल 2 असेल, गुणाकारात आता एकूण नैसर्गिक संख्या असेल किती 41 असेल, 51 असेल, 51 घेऊन टाका बरोबर का. त्यानंतर या दोघांची काय करायची, बेरीज करायची, करून टाका बेरीज बरोबर का. 2 आणि 2 किती असेल 4 असेल, 9 आणि 4 किती असेल 13 असेल म्हणून किती 134 असेल, भागाकारात किती असेल 2 असेल, गुणाकारात किती असेल 51 असेल बघा. बेक बे बरोबर का, बेसक 12 असेल, एक उरला, बेसाती 14 असेल. त्यांचा गुणाकार करा, 67 गुणाकारात किती असेल 51 असेल, 7 1 7 असेल बरोबर का, 6 1 6 असेल. त्यानंतर एक संख्या संपली, एक शून्य देऊन टाका. त्यानंतर 5 7 किती 35 असेल, हातचे गेले 3 असेल, 6 5 30 असेल, 30 आणि 3 किती 33 असेल आणि यांची बेरीज करा. 7 तासात 6 आणि 5 किती 11 असेल, एक आजच्या गेला. त्यानंतर 4 असेल आणि 3 असेल म्हणून किती 34 17. तुमचं पर्याय क्रमांक काय असेल 2 तुमचं उत्तर असेल बघा. सोपं आहे एकदम, अवघड काहीच नाही, सगळं काही सोपं आहे, आपल्याला आलं पाहिजे फक्त बघा. आता पुढे असेल, पुढच्या नंबरचा प्रश्न असेल 54 ते 82 दरम्यान बरोबर का. आता 54 ते 82 दरम्यान एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता बघा तो त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, तुम्ही सोडू शकता. सोडवा बरं, ट्राय करा. बघा तुम्ही ट्राय करायचं आणि आपल्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं बघा. पुढचा प्रश्न असा 35 ते 55 दरम्यान काय असेल, 35 ते 55 दरम्यान एकूण विषम संख्या किती. आता विषम संख्या काढायची आपल्याला, काय काढायचं विषम संख्या. हे कधी उपयोग येणार, आपल्याला एकूण विषम संख्यांची बेरीज करायची तेव्हा ते आपल्याला उपयोग येणार बघा. आता विषम संख्या काढायच्या बघा. 55 बरोबर का, वजा काय करा डायरेक्ट 35 करा, कारण का पहिल्या म्हणी नैसर्गिक नाही बरोबर का, म्हणून 5तून 5 गेला, शून्य आला, 5तून 3 गेले, राहिले किती 2 राहिले. आता या 20 संख्या आल्या, या 20 संख्या आपल्या काय असणार आहे, नैसर्गिक संख्या असणार आहे. काय असणार आहे, नैसर्गिक संख्या बघा. आता नैसर्गिक संख्या म्हणजेच काय, या 20 भाग करा. आता दोन समसंख्येमध्ये, दोन विषम संख्येमध्ये 2चं अंतर असतं म्हणून 2 ना भागा, 1 आला, बे 1 बे, शून्य तसाच म्हणून काय 10 विषम असेल बरोबर. इथं बदल्या 10 काय असेल विषम असेल बरोबर का आणि 10 सम असेल. या काय काही कालावधी पुरत्या मर्यादित म्हणून काय या 10 असेल. पण नंतर लक्षात राहायचं आपल्याला एक मिळवायचं आहे, पण तो कशामध्ये मिळवायचा, या दोन संख्येवर अवलंबून. या दोन्ही संख्या विषम असेल, काय म्हणलं मी, या दोन्ही संख्या बरोबर का, दोन्ही संख्या कोणत्या विषम असेल बरोबर का. दोन्ही संख्या विषम असेल तर विषम मध्ये 1 प्लस करा. काय विषम मध्ये काय करा 1 प्लस करा. त्यानंतर दोन्ही सम असेल बरोबर का, दोन्ही संख्या सम असेल तर सम मध्ये 1 प्लस करा. किती करा 1 प्लस करा. दोन्ही संख्या एक सम असेल, एक विषम असेल. काय एक सम असेल, एक म्हणजे काय सम असेल, एक विषम असेल तर आपण कशामध्ये कशातच काही प्लस करायचं नाही, प्रश्नचिन्ह असेल बरोबर का. एक सम एक विषम असेल तर कशात काही प्लस करायचं नाही, फक्त काय दोन्ही सम किंवा विषम असेल म्हणजे दोन्ही सारख्या असेल, जे सम असेल तर सम, विषम असेल तर विषम, याच्यामध्ये प्लस करायचं बाकी काहीच नाही. आता इथं या दोन्ही विषम संख्या आहे म्हणून विषम मध्ये काय करा 1 प्लस करा म्हणून विषम आल्या किती 11 आणि सम आल्या किती 10. असं उत्तर असेल तुमचं. म्हणजे काय विषम संख्या असेल तुमच्या टोटल किती 11 असेल. त्यानंतर पुढचं असेल
पुढचा प्रश्न असा 35 ते 95 दरम्यान, बरोबर का? 35 ते 95 दरम्यान असणाऱ्या सर्व काय विचारलं, विषम संख्या किती? हे तुम्ही सम काढू शकता, विषम काढू शकता, काही अडचण नाही. बघा आता 95 असेल, बरोबर का? त्याच्यातून किती वजा करायचे, 35 वजा करायचे. 35 वजा करा, बरोबर का? 35 शून्य तासात, बरोबर का? 9तून 3 गेले, किती राहिले, 6 राहिले. भागाकारात असेल किती, 2 असेल, बरोबर का? निम्म्या सम असेल, निम्म्या विषम असेल, म्हणून 2 1 2 असेल, बरोबर का? 2 3 6 असेल, 0 असेल. आता 30 आल्या, बरोबर का? 30 सम असेल, 30 विषम असेल. फक्त एक लक्षात असून द्यायचं, आपल्याला सम विषम कशावर ठरणार आहे, एक ज्याच्यामध्ये प्लस करायचा, म्हणजेच काय, या विषम असेल तर विषम मध्ये, सम असेल तर सम मध्ये. मग आता बघा 35 आणि 95 आहे, बरोबर का? दोन्ही काय विषम संख्या आहे, याला आपण विषम नाव देऊ, बरोबर का? याला सम नाव देऊ. काय देऊ, याला विषम देऊ, याला सम देऊ. म्हणून काय, विषम मध्ये 1 प्लस करून टाका. विषम मध्ये 1 प्लस केला की झाल्या 31 समसंख्या झाल्या, विषम संख्या झाल्या, आणि 30 काय झाल्या, समसंख्या झाल्या. मग पुढचं असंच गणित असेल बघा 5 ते 95 दरम्यान. बघा 5 ते 95 दरम्यान आता तुम्हाला कळलंय, बरोबर का? तुम्ही काय करू शकता, दोघांची वजाबाकी करायची, त्याला किती ना भागायचं, 2 ना भागायचं. 2 ना का भागायचं, कारण का समसंख्या आणि विषम संख्येमध्ये अंतर असतं 2चं, म्हणून काय करायचं, 2 ना भागायचं. पुढचं गणित असं. थँक्यू. आता आपण पुढच्या सेशन मध्ये बघूया. आता संख्या प्रकरणाचं जवळजवळ आपलं समसंख्या विषम संख्या झालंय, फक्त याच्यामध्ये राहिलं काय, बघा आता राहिलं काय, तर आपलं असं काय माहिती का, बघा आता राहिलं काय, याच्यामध्ये राहिलं वर्गसंख्येची बेरीज, म्हणजे काय, क्रमवार वर्गसंख्येची बेरीज असेल. दुसरं असेल क्रमवार घनसंख्येची बेरीज, बरोबर का? क्रमवार वर्गसंख्येची बेरीज असेल, क्रमवार घनसंख्येची बेरीज असेल, बरोबर का? पुढच्या सेशन मध्ये क्रमवार वर्गसंख्या बघणार, क्रमवार घनसंख्या बघणार. त्यानंतर समसंख्या वर्गांची बेरीज असेल, समसंख्या वर्गांची बेरीज, बरोबर का? त्यानंतर विषम संख्या वर्गांची बेरीज काय असेल, विषम संख्या वर्गांची बेरीज असेल, काय असेल, विषम संख्या वर्गांची बेरीज असेल. एवढं पुढच्या व्हिडिओमध्ये येईल, बरोबर का? तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद, असेच प्रेम राहू द्या.